श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या किंवा मस्करी करणाऱ्या लोकांशी वागताना स्वतःच्या मानसिक शांतता जपणे महत्त्वाचे असते. अशा लोकांशी वागण्यासाठी खालील 10 नियम उपयुक्त ठरू शकतात. पहिला नियम, शांत राहा आणि दुर्लक्ष करा. जळणारे लोक तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी रागवण्यापेक्षा शांत राहणे हा सर्वात मोठा विजय आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे शिका. दुसरा नियम, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. दुसऱ्यांच्या मस्कऱ्या करणे लक्ष देण्यापेक्षा तुमची ऊर्जा स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी वापरा. तुमची यशस्वीताच त्यांना चोख उत्तर असेल. तिसरा नियम, मर्यादा दाखवून घ्या. अशा लोकांशी जास्त जवळ ठेवू नका. त्यांच्याशी बोलताना फक्त कामापुरते किंवा औपचारिक बोला. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्यांच्याशी शेअर करू नका. चौथा नियम, नम्रपणे वागा. समोरची व्यक्ती जरी तुमच्याशी वाईट वागत असेल तरी तुम्ही तुमची सभ्यता सोडू नका. तुमचे चांगले वागणे त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्यासाठी जाणीव करून देऊ शकते. पाचवा नियम, वादविवाद टाळा. मस्करी करणाऱ्या व्यक्तीशी वाद घालून काही साध्य होत नाही, उलट तुमची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे निरर्थक वादात पडू नका. सहावा नियम, तुमचे यश सर्वांना सांगत सुटू नका. जर तुम्हाला माहिती असेल की काही लोक तुमच्या यशाने जळतात तर त्यांच्यासमोर आपल्या यशाचे प्रदर्शन करणे टाळा. सातवा नियम, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. तुमची निंदा करण्यापेक्षा तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या, काही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत जास्त वेळ घालवा. आठवा नियम, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. सहानुभूती. अनेकदा लोक स्वतःच्या अपयशामुळे किंवा असुरक्षिततेमुळे इतरांना जळतात. त्यांच्याबद्दल राग बाळगण्यापेक्षा त्यांच्या परिस्थितीची दया येऊ द्या. नववा नियम, प्रतिसाद देऊ नका. डोंट रिॲक्ट. जळणाऱ्या लोकांना तुमची प्रतिक्रियेची अपेक्षा असते. तेव्हा तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा त्यांचा उत्साह आपोआप कमी होतो. 10वा नियम, स्वतःवर विश्वास ठेवा. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचे आहे. कोणाच्याही बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या प्रगतीसाठी शुभेच्छा. जर तुम्हाला ताण येत असेल तर तुम्ही मेंटल हेल्थ फाउंडेशन यासारख्या संकेतस्थळावरून मन शांतीसाठी अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.